हे नितुळी नित्यांश जेवायला बनवले मी. आज बनवलं चपाती आणि हिरवा वाटाणा त्याची भाजी बनवली आहे ना. बेडवरून तिथून खाली पडला. खूप म्हणजे खूप कसा पडला मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल. तर आज आहे सोमवार आणि खूप जास्त आज पाऊस आहे. श्री गेलेला आहे स्कूलमध्ये, ते गेलेले आहेत बाहेर. त्यांचं थोडंसं काम होतं म्हणजे बाहेर गेले. नित्यांश आहे इथं खेळतो आहे. आणखी अजून माझी सकाळी 6:30ला उठली. आज चपाती भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. आंघोळ वगैरे झालेले आहे. चहा प्यायचा राहिलं आहे. भांडी वगैरे रात्रीची थोडीशी लावायची, ती पण लावून घ्यायची. आणखी मग आपण बोलू. आज दिवसभरात जे जे काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करते. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिबात कंजूसपणा करू नका, ठीक आहे? तर आणि जे माझे नवीन कोण जे सबस्क्रायबर असतील त्यांनी माझे जुने जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा. त्यांनासुद्धा चांगली चांगली व्ह्यूज येऊ दे. आणखीन बस एवढंच. आता चला, मी जे जे काही करते ते तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर चला, आता मी आलेले आहे किचनमध्ये. आणि किचनमध्ये सगळ्यात अगोदर जे माझे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे भांडी लावायचं. कारण सकाळी जेव्हा मी चपाती भाजी करायला सकाळी उठते ना, तेव्हा मी भांडी लावत नाही. कारण नित्यांश झोपलेला असतो आणि जरी भांड्यांचा आवाज झाला ना तरी तो लगेच उठतो. त्यामुळे मी अजिबात सकाळी भांडी लावत नाही. कारण माझं तो जर उठला ना, माझी सगळीच कामे राहतात. चपाती भाजीसुद्धा म्हणजे अर्धवटच राहते करायची. त्यामुळे मी अजिबात सकाळी भांडी लावत नाही. एका साईडला कोपऱ्यामध्ये तसेच ठेवून टाकते. आता मी थोडीशी भांडी लावली आणि दुसऱ्या साईडली माझ्या दूध गरम करायला ठेवते थोडंसं. आणि ना माझा लायटरला काय झालं काय माहिती, बरेच दिवस झाले ना तो चालतच नाही आहे. सारखा त्याला ना हे करायला लागतं. मग किती उशिरा आपण ते खुटू करत बसणार ना. म्हणून मी शेवटी माचीस घेतली आणि माचीसने शेवटी गॅस लावला. आता एका साईडला दूध ठेवलं आणि परत भांडी लावायला चालू केलेत मी इथं. आता दुसरीकडे मी ना माझ्यासाठी थोडासा चहा करायला घेते. कारण ना आज मला चहा मी पिते पण ब्लॅक टी पिते. आणि आज मला ना दुधात चहा पिण्याचं हे झालं थोडंसं. म्हणून म्हटलं चला माझ्यापुरता फक्त दुधाचा चहा बनवते. म्हणून मी पातेल्यामध्ये ना दूध ओतलं आणि बघा दिसतं तुम्हाला मी चहा पावडर टाकले. आणि तसाच तो पातेला आहे ना मी गॅसवरती ठेवून टाकते. आणि माझ्या डोक्यात ना थोडेसे वेगळे विचार होते आणि त्यामध्ये ना मी काय झालं काय माहिती माझ्याकडून, आणि मी साखरच टाकायची विसरली आणि सच्च्या पातेल्यामध्ये ठेवला. आणि हे माझ्या नंतर लक्षात आलं. हीटर होता तो मी सुद्धा हे करून ठेवला, फोल्ड करून ठेवला एका साईडला. आणि नंतर परत राहिलेली भांडी आहे ना ती सगळी मी लावून घेतली इथे. आता इथे माझी सगळी भांडी वगैरे लावून झाली. चहासुद्धा होत होता. मी चपातीसुद्धा ना डब्यातून काढून घेतली. आणि ना नित्यांश माझा किचनमध्ये आला होता माझ्या पाठीमागे. आणि ना तो काय ना काहीतरी करत असतो, त्याच्यामुळे लक्ष ठेवायला लागतं. आणि म्हणून मी त्याकडे लक्ष देत होते. आणि तर कारण तो आधी जरासा थोडासा आजारी आहे. आणि ते माझा चहासुद्धा झालेला आहे. आता चहा चपाती घेऊन मी खाली जाते. आणि या पिशवीमध्ये ना श्रीने सकाळी थोडासा केक खाल्ला, केक होता त्यामध्ये तो खाल्ला आणि ते ओपन तसाच ठेवून गेलं. तर ते मी परत पॅक केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. चहा चपाती झालेली आहे, सगळ्यांनी खायला या. मस्तपैकी चहा आणि चपाती घेते. शक्यतो मी चहा आणि चपाती खायचं सध्या टाळते चहाबरोबर. मेन म्हणजे मी चहा दुधाचा पण घेत नाही जास्त, दूध टाकलेला पण घेत नाही. ब्लॅक चहाच असतो. पण आज जरा मूड झाला चपाती खाण्याचा म्हणून दुधाची चहा केली आणि चपाती खाते आता. तर या सगळे चपाती आणि चहा खायला. चहा आणि चपाती. आणि ते दाखवते तुम्हाला कुठे गेले माहिती आहे. तो मी इकडे बसले आणि तो तिकडे गेले. थांबा दाखवते तुम्हाला. हे नितुळी नित्यांश नित्यांश चपाती देऊ? चपाती नीट घे ना.
आता तुम्हाला वाटत असले ही चहा चपाती खायला बसलेली मध्येच मेंदू वडे वगैरे कसे काय आले, तर तुम्हाला सांगते इथं काय झालं की जेव्हा ते बाहेर गेले ना त्यावेळेला मी त्यांना बोलली होती की आमच्या इथं त्या मद्राशा आहेत ना, तर ते मेंदू वडे वगैरे त्यांचं ते विकतात ते बाहेर असे. तर मी बोलली, आणि त्यांचा ना मेंदू वडा मला जास्तच आवडतो, तर मी बोलली की तुम्ही देताना मला त्यांच्याकडून मेंदू वडे घेऊन या, कारण इथे जेव्हा 7 महिन्याचा माझ्या पोटात होता ना तेव्हा मी मेंदू वडे खाल्लेले आणि त्याच्यावरती परत खाल्लेच नव्हते. तर म्हटलं प्लीज आज घेऊन या घेऊन या. तर ते मला बोलले मी नाही आणणार, काय जे खायचं आहे ते घरी खा, नाही तर उपाशी राहा, मी काय आणणार नाही बाहेरून बस. आणि मला वाटलं आता ते हट्टी आहेत तर ते आणणारच नाही, कारण त्याची सवय एकदा नाही बोलले की ते नाहीच आणणार म्हणून. तर मग बोलली जाऊ दे ते काय आणणार नाहीत, आपण आपली चहा चपाती खाऊया. तर मी एक चपाती खाल्ली आणि मी थोडंसं पाणी वगैरे भरलं इकडे, थोडंसंच काम केलं आणि लगेच घेऊन आले. तर मी त्यांना तेच बोलत होती की तुम्ही एवढी चहा चपाती खाल्ली आणि तुम्ही आत्ता घेऊन आलात. तर त्याच्यावरून आमच्या दोघांचं थोडंसं डिस्कस चालू होतं. त्यातून एक वडा ना काहीतरी डाळीचा होता, तो वेगळा वडा घेऊन आले होते. तर ते मी त्यांना बोलली हे कसला वेगळा वडा आहे का, तर ते बोलले हो हा पूर्ण डाळी मिक्स डाळींचा वडा होता, तुझा खूप टेस्टी होता आणि त्यांच्याकडचा ना नाश्ता मला खूपच आवडतो. माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत, 12 वाजताच माझी कामं झालीत. त्यानंतर श्रीसुधा स्कूलमधून आला होता, ते आणायला गेले होते. आणखीन ते आले जेवले वगैरे आणि ते कामावरती गेले. श्री ट्युशनला गेला आहे आता. नित्यांशी तर मस्तपैकी झोपला आहे आणि नित्यांशी ना तब्येत 2 दिवस झालं खूप बिघडली, खूप म्हणजे खूपच बिघडलेली. अक्षर त्याला एवढा ताप होता ना की विचारू पण नका, एवढा भयानक त्याला ताप होता. तो ना असा कणत होता. वयस्कर लोक म्हणजे आपले म्हातारे लोक वगैरे कसे असे कणतात तशा अक्षरशः तो ना असा कणत होता, खूप म्हणजे खूपच कणत होता. आणखी माझी सगळी कामं झाली, तसं झोपला. आता मला पण थोडीशी असं झोप येते असं वाटते, कारण मी पण सकाळी लवकर उठले, 6:30ला उठले आज मी. कारण सोनू काल आलेली तर तिचासुद्धा टिफिन बनवायचा होता, श्रीचासुद्धा टिफिन होता. श्रीची स्कूल सकाळी 7ची असते, त्याला 6:45 वाजताच घर सोडायला लागतं, 15 मिनिटात तो स्कूलमध्ये पोचतो. ते होते आज सोडायला, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. नाहीतर कोणतरी सोडतं त्याला, त्याच्याबरोबरची मुलं आहेत आमच्या आजूबाजूला, ते जातात सोडायला. तर चला आता काय करायचं मला माहिती आहे का, माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत. आता मला फक्त हे ना बरेच दिवस झाले इथलं मला साफ करायचं होतं, कारण जे आणेल ना वस्तू सगळ्या इथंच पडलेल्या होत्या, तर त्यासुद्धा मला सगळ्या साफ करायच्या. चला बघा इथं काय काय तुमच्याशी शेअर करते. त्या ना अगरबत्त्या आहेत, खोपोलीला न्यायच्यात, त्या इथं आणून ठेवल्यात. हे बघा या अगरबत्तीत, माझी मैत्रीण आहे तर ती दरवर्षी मला या अगरबत्त्या वगैरे देते, तर यावर्षीसुद्धा तिने मला या अगरबत्त्या दिल्या. आणि जर ही धूप आहे, दिसते का तुम्हाला, ही धूप आहे. नॅचरल ब्लू मस्क अगरबत्ती, या अगरबत्ती अशा मी 2 घेतल्या, सॉरी धूप आहे, धूप अशा मी 2 घेतल्या. धूप अगरबत्तीचा एक घेतला आहे, हावाला साधीवाली अगरबत्ती आहे ही. आणि ही दुसरी आहे ना, ही मसालावाली अगरबत्ती, मसालावाली अगरबत्ती ही एक घेतली आणि लावून पण बघितली, खूप छान स्मेल वगैरे खूप छान आहे याचा, काय हे नाही, मस्त आहे तो वास वगैरे सुवास त्याचा. तर एवढ्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत, खोपला न्यायच्या. आणखी इथं जे आहे ना सामान दाखवते, हे सगळं इथलं मला साफ करायचं आहे. कोपऱ्यातलं हे ना इथलं सगळं साफ करायचं, काय ना काय तर भरपूर वस्तू आहे, ह्या सगळ्या मी आता इथं साफ करून घेते नित्याने झोपला तोपर्यंत. मग नंतर मग बघते अजून काय काय कामं आहे ते थोडं थोडं काढते करायला, कारण नित्याने झोपलं तोपर्यंत सगळे कामं होतात, बाकी काय होत नाहीत कामं. त्यामुळे आता नित्याने झोपलं आहे तोपर्यंत सगळी कामं मी करून घेते. आता मी थोडीशी टी व्हीच्या इथली साफसफाई वगैरे करून घेते, कारण ना टी व्हीच्या इथलं ना जर कोणी बाहेरचं व्यक्ती आले ना तर समोरच दिसतं आणि ते बरोबर दिसत नाही. भरपूर कचरा वगैरे ते झालेला, औषधं गोळ्या सगळे तिथंच ठेवलेल्या होत्या, तर त्यामुळे सगळं आज साफसफाई करून घेते. ज्या वेळेला मी जिन्यातली साफसफाई करणार होती केली ना, त्याच वेळेला मी इथली सगळं साफसफाई करणार होती, पण मला नित्यांशमुळे वेळच भेटला नाही इथलं करायचं. तर म्हटलं चला आज थोडंसं वेळ आहे, नित्यांश पण झोपला आहे, तोपर्यंत इथलं सगळं करून घेते. पिगी बँक आहे ना, आमच्या इथल्या भाभी आहेत ना, त्या ऑनलाईन बिझनेस करतात, तर त्यांच्याकडून मी मागवली होती. 1 लाखापर्यंतची बिशी होती आणि हे थोडे पैसे टाकल्यानंतर मी काही याच्यामध्ये टाकलेच नाही. आणि थोडेसे औषध गोळ्या त्यासुद्धा साफ करून घेतले. आणि डांबर गोळ्या आहेत ना, हे आम्हाला लागतात, कारण आम्हाला रिक्षामध्ये ठेवायला लागतात, कारण मग त्याच्या स्मेलनं ना रिक्षामध्ये मांजर वगैरे काही येत नाही, उंदीर वगैरे सुद्धा येत नाही, तर त्यासाठी आम्ही हे लावले होत्या.
ठेवायला लागतात आम्हाला त्या रिक्षामध्ये, त्यामुळे एवढ्या आणून ठेवल्या होत्या. त्यासुद्धा मी समोर ठेवते कारण त्यांना लागतं वरचेवर, मग परत कपाटातून काढा परत द्या, त्यापेक्षा मी ते तिथंच ठेवल्या. आणि नंतरच्या खोपोलीला जाण्यासाठी ज्या अगरबत्त्या वगैरे होत्या ना त्यासुद्धा मी तिथंच ठेवल्या, म्हणजे मला उद्या जाताना आठवणीत राहील की घेऊन जायचं आहे ते. नंतर टॅबलेट्स वगैरे होते त्या एका पाऊचमध्ये ठेवून टाकते. नंतर मला त्यांना विचार लागला ह्याच्यातल्या कोणत्या गोळ्या ठेवायच्या आणि कोणत्या टाकून द्यायच्यात, म्हणून मी सगळ्या एका पाऊचमध्ये ठेवून टाकल्या बाजूला. कारण जर त्यांच्या कुठल्या गोळ्या असतील तर त्यांच्यासुद्धा मी टाकून देईल, मग त्यांचा ओरडा खायला लागेल नंतर. आणि मग सगळं व्यवस्थित सगळं सामान मी इथं व्यवस्थित ठेवून टाकते. बघा किती म्हणजे भरपूर गोळ्यांचंच प्रमाण इथं जास्त होतं, तर ते सगळं मी भरून ठेवल्या. बघा आता इथलं सुद्धा किती छान आणि क्लीन झालेलं आहे. चला सगळं इथलं लावून झालेलं आहे. आता थोडीशी जेवते आणि थोडासा आराम करते कारण नित्यांश पण झोपलाय. आणि काल नित्यांश आहे ना बेडवरून तिथून खाली पडला, खूप कसा पडला मी तुम्हाला दाखवते. म्हणजे माझ्याकडे ते मी रेकॉर्डिंग थोडंसं करून ठेवले, ते मी तुम्हाला दाखवते, ते बघा तुम्ही अगोदर. तर चला आता मी जेवते आणि मग आपण संध्याकाळी तुमची जराशी झोप वगैरे घेते आणि नंतर तुमच्याशी मी संध्याकाळी बोलते. एवढ्या महिन्याने आम्ही नित्यांशला लादी पुसताना इथं बेडवरच ठेवते. लादी पुसत होती आणि बघा देवपूजा केलेली पाणीसुद्धा इथंच आहे अजून. एवढं सगळी लादी इथपर्यंत पुसली, इथपर्यंत पुसून इथपर्यंत आली. इथं पुसतच होती आणि तोपर्यंत मला ना पाठीमागून धाड दिशेने आवाज आला, म्हणून पाठीमागे वळून बघते तर नित्यांश ना इथे खाली असा पडला होता. आणि तो त्याला शांत केला नंतर आणि असा त्याला मी इथं बेडवरती झोपवला. आणि बघा इथं तो झोपला आहे आणि तेव्हा नाकातून बघा थोडंसं रक्त आलेलं पण दिसत असेल, तर थोडंसं रक्त आलं त्या नाकातून. परत मी त्याला शांत केला आणि झोपवला. आणि किती महिने झालं मी इथंच त्याला ठेवते आणि तो आज कसा काय पडला ना देवालाच माहिती. आणि भरपूर रडला तो बिचारा. मला आता थोडंसं जेवण वगैरे घेते, लाईट वगैरे सगळं बंद केलं आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय. आणि आता जेवायला बनवले मी, आज बनवलं चपाती आणि हिरवा वाटाणा त्याची भाजी बनवली. तर चला आता आपण मी जेवून घेते, मग आपण नंतर डायरेक्ट आता संध्याकाळीच बोलू. आज दिवसभर खूपच पाऊस पडते, त्यामध्ये ती गोष्ट वेगळीच. खूपच पाऊस होता आज. आणि नित्यांशने मला अजिबात दुपारी म्हटलं थोडासा आराम करेल, पण नित्यांशने मला अजिबात दुपारी आराम वगैरे काहीच करून दिलं नाही. अशीच बसली होती, थोडासा वेळ मोबाईलवरती घालवला, थोडेसे मैत्रिणीबरोबर फोनवरती गप्पा मारल्या. एवढा सगळा वेळ निघून गेला, त्यामुळे मी अजिबात आराम केला नाही दुपारी. आणि त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो सारखा किरकिर करत होता, त्यामुळे काय माझं पण झोप लागलीच नाही अजिबात. मला पण त्यालाच घेऊन बसले दिवसभर. दुपारनंतर मला थोडं झोपेनंतर काहीच झालं नाही. आणि देवपूजासुद्धा झालेली आहे, बघू शकता. 7:30 वाजले आता, देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि नित्यांश आहे जो खाली आमच्या ताई आहेत ना त्यांच्यावर थोडा वेळ मी त्याला ठेवून आले, कारण मला जर काम उरकायचं होतं किचनमधलं, ते करून घेतलं. आता ते जॉबवरती ते येतील 10 वाजता आणि बहुतेक तिथून ते आल्याच्यानंतर जेवतील वगैरे आणि खोपलं जातील, कारण खोपलं आमचे गणपती असतात तर थोडंसं डेकोरेशनचं वगैरे सामान, ते थर्माकोल वगैरे जे आणले ना डेकोरेशन करायला ते घेऊन जायचं. त्यांच्याबरोबर श्री जातो की नाही माहीत नाही मला, ते पण बघायचं जातो की नाही. आणि इथे मी माझा व्हिडिओ आता एंड करते. उद्या जे काय उद्याचे अपडेट असेल ते मी तुम्हाला उद्या देईनच. आणि चला आज मी माझा इथे व्हिडिओ हा माझा एंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो बाय.